नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 5वी नवोदयमधील हा अत्यंत IMP प्रश्न 5वी नवोदय स्कॉलरशिप. ठीक आहे. 8वी नवोदय 8वी स्कॉलरशिपमधला तर महत्त्वाचा प्रश्न आहे. दशांश अपूर्णांकाचा भागाकार बघा कसा करायचा. तर 4.075 भागिले आहेत ना, या भागिलेच्या जागी छेद लिहा. भागिले म्हणजे छेद लिहा आणि 0.5 लिहिलं. जशाला तसं लिहिलं, फक्त भागिलेच्या जागी छेद लिहिलं. चला आता पॉईंटच्या पुढे वरी किती नमुने येतं. पॉईंटच्या नंतर वरी 2 नमुने येतं. पॉईंटच्या नंतर किती नमुने येतं, 2. खालीसुद्धा या पॉईंटच्या नंतर 2 नमुने आणण्यासाठी एक शून्य मनानंच आपल्याला घ्यावं लागेल, द्यावं लागेल. कळालं. सेम केलं. आता सेम केल्यानं काय होतं आहे, पॉईंट कटते. काय होते, पॉईंट यू शट अप. मग वरचं उत्तर किती आलं, 475. खालचं उत्तर किती आलं, 50. 0.50 म्हणजे 50. वरचं 475, वरचं किती आलं उत्तर, 475 आणि खाली 0.50 म्हणजे किती, 50. ठीक आहे. आता 5 भाग द्या. 5 1 5, 5 0 0. वरी 5 भाग द्या. 5 9 45. 5 9 45 किती उरले, 46 47, 2 उरले. 5 25ला भाग द्या. 5 5 25. वरी उत्तर आलं 95. खाली आलं, वरी 95 आलं आणि खाली किती आलं, 10 आलं. इथून तर पुढे लई सोपं आहे बापा. वरी 95 आणि खाली किती भाऊ, वरी अंशस्थानी 95 95 आणि खाली आलं 10. ठीक आहे. एकवर शून्य म्हणलं की नो टेन्शन. वरचे 95 जशाला तसे लिहा. वरचे 95 जशाला तसे. खाली एकवर 1 शून्य आहे म्हणून 1 अंक सोडून पॉईंट, म्हणजे उत्तर आलं 9.5. किंवा असं जर दिलं तर असं उत्तर, आणि पॉईंटमध्ये म्हणलं तर असं उत्तर 9.05 हे उत्तर आलं भाऊ. ठीक आहे. तुला 5वी नवोदयची ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर ह्या नंबरवर संपर्क साध. 83 29 81 10 49. ठीक आहे. किंवा रेकॉर्डेड बॅच जॉईन करायची असेल तर प्ले स्टोअरवरून नवोदय गुरु ॲप डाउनलोड कर, आहे ना. त्याच्यात सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत. ठीक आहे. आणि पुस्तकं जर घ्यायची असतील तुला तर हे सगळे पुस्तकं घे. ठीक आहे. सगळे पुस्तकं घे आणि प्रश्नपत्रिका सोडव भाऊ. 100+ टेस्ट झाल्या पाहिजे, तर नवोदयचा रिझल्ट येण्यास सोपं जाईल. ठीक आहे. तर वागं हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन जर असाल तर. धन्यवाद भाऊ, धन्यवाद ताई.